म्हणजे नमस्कार, मी दिलीप यादव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. आपण नव्यानेच ट्युलिप हॉलिडेजचं हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. ह्याचा उद्देश हाच आहे की पर्यटकांपर्यंत नवनवीन माहिती, सहलीविषयी माहिती, ऑन टूर सहलीविषयी माहिती लोकांपर्यंत पोचाव्या. बऱ्याचशा पर्यटकांना युरोप म्हटलं की खूप शंका असतात, गैरसमज असतात. ते टाळण्यासाठी बरेचसे पर्यटक आपल्याकडे कॉल करतात आणि या सगळ्यांचं एक ऑथेंटिक उत्तर माझ्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोचावा हा या मागचा आजचा प्रयत्न आहे. आपण ब्रोशर किंवा फेसबुक, वर्तमानपत्र ह्या सगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचत असतोच, पण थोडंसं ब्रीफली आपल्यापर्यंत यावं, आपल्याशी संवाद साधावा आणि ह्या उद्देशातूनच हे चॅनल आपण सुरू केलं आहे. ह्यात मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आहे. मला आशा आहे की या माध्यमातून आपल्या सगळ्या शंकांचं निरसन होऊन आपण एका छान युरोप सहलीवरती जाण्याचं प्लॅन नक्कीच कराल. नमस्कार, मी सावनी तांबट, ट्युलिप हॉलिडेजमधून आम्ही हा एक संवाद करतो आहे. जे पर्यटक मोस्टली युरोपला जात असतात त्यांना आधीच बरेचसे प्रश्न असतात किंवा काही क्लॅरिफिकेशन्स पाहिजे असतात की कधी जायचं, कुठे जायचं किंवा काय काय गोष्टी इन्क्लुडिंग आहे, तर काय बघावं, काय पाहू नये, या सगळ्या गोष्टींचं समर्थन करायला आम्ही हा छोटासा संवाद करतो आहे, ज्याने तुम्हालासुद्धा कळेल की आयटिनरी काय असेल किंवा काय असावी, काय गोष्टी पाहाव्यात, काय गोष्टी नाही आहेत इन्क्लूड केलेल्या किंवा काय गोष्टी ऑप्शनल आहेत. ह्या तुमचा सगळ्यांचा जो प्रश्न आहेत ह्याचं क्लॅरिफिकेशन आम्ही या संवादामधून देतो आहे. सो पर्यटकांचे काही क्वेश्चन्स असतील तसं आम्ही ट्राय करतो आहे की त्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की काय गोष्टींचं जे निरासन असतं, शंकांचं निरासन असतं ते त्यासाठी. माझा पहिला प्रश्न असा आहे सर, युरोप टूर साधारणतः किती दिवसांची आहे आणि टोटल किती रात्र आहेत? आपण काही इतरांपेक्षा खूप काही वेगळं करतो आहोत, आम्ही सगळ्यांपेक्षा चांगले किंवा इतर कंपन्या वाईट असं आपल्या यातून काही सिद्ध करायचं नाही आहे. आपल्याला काय सांगायचं पर्यटकांना, तर आम्ही जी तुम्हाला आमची सहल देतो ती कशा प्रकारे चांगली आहे त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे. आणि म्हणून पर्यटकांच्या वेळ, बजेट ह्यानुसार आपण 3 प्रकारच्या सहली आणल्यात. एक 13 नाईट्स 14 डेज, एक 15 नाईट्स 16 डेज आणि याच वर्षी आपण 16 नाईट्स 17 डेज अशी सहल आणलेली आहे. तर आपल्याकडे 3 प्रकारची सहली आहेत की ज्या माध्यमातून पर्यटकांना आपण एक उत्कृष्ट आयटनरी डिझाईन करून दिलेली आहे आणि छान प्रकारे आपण युरोप फिरून आणू शकतो. त्यामुळे ह्या 3 प्रकारच्या आयटनरीज आपल्याकडे पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. दुसरा प्रश्न असा आहे जो लोकांना नेहमीच पडतो की लंडन ते फ्रान्स म्हणजे पॅरिस हा प्रवास कसा असतो, कारण त्याचे 4 मार्ग आहेत, त्यातला बेस्ट हा पर्याय कोणता आहे आपल्या ट्रॅव्हल आयटिनरीसाठी? येस, पर्यटकांना अजून एक प्रश्न असतो तो म्हणजे युरोस्टार. ह्या युरोस्टारमध्ये एवढी गल्लत बऱ्याच मंडळींनी करून ठेवली आहे की पर्यटकांना नेमकं कळतं की युरोस्टार काय. तर खरं तर युरोस्टार म्हणजे फ्रान्स आणि UK याच्यामधून जो इंग्लिश चॅनल जातो त्याच्या खालून अतिजलद गतीने धावणारी ट्रेन ही बुलेट ट्रेन सारखीच ती म्हणजे युरोस्टार ट्रेन, जी लंडनच्या सेंट पँक्रसपासून ते पॅरिसच्या गॅरी दी नॉर्थ स्टेशनपर्यंत धावते. ऑफकोर्स आता बेल्जियम आणि ॲम्स्टरडॅमपर्यंत ती धावते. पण आपण आपल्या सहलीत काय घेतलं आहे, तर पॅरिसपासून ते लंडनपासून ते पॅरिसपर्यंत धावणाऱ्या ह्या ट्रेनचा आपण आपल्या सहलीमध्ये अंतर्भाव केलेला आहे. बऱ्याचशा सहल कंपन्या अशा आहेत की कॉस्ट कटिंगसाठी म्हणा किंवा पर्यटकांना ते कळत नाही, ते युरो टनेलने घेऊन जातात. आता युरो टनेल म्हणजे काय, तर लंडनपासून त्या चॅनलपर्यंतच्या बॉर्डरपर्यंत बाय बस जायचं, तिकडनं इंग्लिश चॅनल सांगता एक मालगाडीसारख्या ट्रेनमधून आपली बस क्रॉस करायची आणि पुन्हा फ्रान्सच्या साईडला उतरून पॅरिसपर्यंत ट्रॅव्हल करायचं. म्हणजे जो प्रवास आपण 2.5 ते पावणे 3 तासामध्ये करतो त्यासाठी 8 ते 9 तास पर्यटकांचा वेळ खर्च होतो. ह्यात सहल कंपन्यांचे पैसे वाचत असतील पण पर्यटकांचा वेळ मात्र फुकट जातो. आपण तसं न करता फर्स्ट स्टेशन टू लास्ट स्टेशन आपण हे ट्रॅव्हल करतो. आपण लंडन टू फ्रान्स क्रॉस करण्यासाठी, इंग्लिश खाडी क्रॉस करण्यासाठी क्रूजचं देखील व्यवस्था आहे. पण क्रूज म्हटल्यानंतर पुन्हा आपल्याला ट्रॅव्हलिंगचा वेळ जास्त जातो आणि मग युरोस्टारचा जो आनंद आहे, अतिजलद ट्रेन जी जाते आपली, त्याचा जो आनंद आहे तो आपल्या पर्यटकांना मिळत नाही. म्हणून आपण आपल्या कोणतीही सहल असो, 13 डेज असो, 14 डेज असो, 16 डेज असो किंवा 17 डेज असो, आपण आपल्या सहलीमध्ये युरोस्टार ट्रेन आणि ती देखील फर्स्ट स्टेशन टू लास्ट स्टेशन असं आपल्या सहलीमध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. पुढचा प्रश्न असा आहे
की जो इन्शुरन्स असतो तो 59 वर्षापर्यंतच का असतो, पुढे का इन्क्लूड करत नाही, त्याचं रिझन काय आहे? आपली सहल ही ऑल इन्क्लुझिव्ह टूर आहे. त्यात आपल्या सहल खर्चामध्ये एकदा पर्यटकांनी पैसे भरले की सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव आहे, अर्थात इन्शुरन्सचा देखील आहेच आहे. फक्त 59 वयापर्यंत इन्शुरन्स कंपनीचा एक ठराविक दर ठरलेला आहे आणि त्याच्यानंतर मग वयानुसार तो दर वेगळा होत जातो आणि आपल्याला आधी कल्पना नसते की आपल्याकडे येणारा पर्यटक 70 वर्षाचा आहे, 65चा आहे की 50चा आहे. त्यामुळे 59 वयापर्यंतचा इन्शुरन्स आपण आपल्या सहलीमध्ये इन्क्लूड केलेला आहे. पर्यटकांना काय करायला लागतं, जे 59 वयाच्या वरती आहेत त्यांना स्मॉल डिफरन्स फक्त भरायला लागतो. अदरवाईज आपल्या सहलीमध्ये इन्शुरन्स हे कवर आहे आणि ते $50,000 पर्यंतचं इन्शुरन्स आपण कवर केलेलं आहे. आपल्या युरोपच्या आयटिनरीमध्ये यावर्षी आपण वेगळं काय दाखवत आहोत, किंवा यावर्षी आपलं एक USP अजून ॲडिशनल काय आहे? आपल्या सहलीत यावर्षी आपण जे एक तर बघा की आपण आपल्या सहलीमध्ये तुम्हाला जे पर्यटकांना ठासून सांगता आला पाहिजे, आपण आपल्या सहलीतली जी वास्तव्य आहेत ना ती युरोपमधल्या प्रमुख शहरात घेतली आहेत. उदाहरणार्थ आपण लंडनमध्ये स्टे करतो, आपण फ्रान्समधल्या पॅरिसमध्ये स्टे करतो, आपण ॲम्स्टरडॅममध्ये 2 रात्रींचं वास्तव्य आपण करतो, आपण इन्सब्रुकसारख्या अतिसुंदर ठिकाणी जे स्वित्झर्लंडनंतर बेस्ट प्लेस आहे त्या ठिकाणी आपण 2 रात्रींचं वास्तव्य 17 दिवसांच्या आयटनरीमध्ये करतो आहोत. मग इतर ठिकाणी देखील पिसा आहे, व्हेनिस आहे, रोम आहे, अशा महत्त्वाच्या ठिकाणी आपण कॉस्ट इफेक्ट असला तरी आपण वास्तव्य करतो. बरेचशी ट्रॅव्हल कंपन्या पर्यटकांना 17 दिवस, 18 दिवस, 20 दिवस सहल दाखवून त्या छोट्या गावांमध्ये स्टे करतात किंवा जे कमी खर्चाची जी गावं आहेत त्या ठिकाणी वास्तव्य करतात आणि टूर कॉस्ट कमी दाखवतात. आपण तसं केलेलं नाही आहे. आपण लोकांना स्ट्रॉंगली सांगू शकतो की आमचे वास्तव्य जे आहेत ही प्रॉपर त्या मेन शहरांमध्ये आहेत, जी महागडी आहेत पण त्या ठिकाणी तुम्ही राहायला हवं. आता 16 दिवसांच्या सहलीमध्ये आपण लंडन 2 रात्र राहतो, पॅरिसला पण 3 रात्र राहतो आणि ॲम्स्टरडॅमला आपण 2 रात्र राहतो. 17 दिवसांच्या सहलीमध्ये आपण इन्सब्रुक 2 रात्र घेतलं आहे आणि इन्सब्रुकचा हायेस्ट पॉईंट त्या ठिकाणी आपल्या रोपवेने जावं लागतं तो आपण ॲड केला आहे. 17 डेच्या टूरमध्ये पॅरिस किंवा फ्रान्स म्हटलं की पॅरिसचा आयफेल टॉवर, सीन क्रूज एवढंच नाही आहे, तर आणखीन काहीतरी वेगळं आहे आणि पर्यटकांनी त्याला आपल्याकडे खूप भरभरून प्रतिसाद यावर्षी दिला आहे. तर आपण रिमीज नावाचं एक ठिकाण जे आहे ते ॲड केलं आहे. अतिशय सुंदर ठिकाण ज्या ठिकाणी कार म्युझियम बघतो आपण, नॉत्रडेम कॅथेड्रलचं रिप्लिका आपण बघतो. तर एक वेगळं आणखीन फ्रान्समधलं पॅरिस सोडून आणखीन एका शहरात लोकांना राहता यावं पर्यटकांना, हा देखील विचार आपण केलेला आहे. त्यामुळे आपण आपली आयटनरी डिझाईन करताना ह्या गोष्टी प्रामुख्याने बघत असतो. केवळ पर्यटकांना आकर्षित करायचं आहे, केवळ तुम्हाला ती टूर चांगल्या प्रकारे सेल करता यावी असं नाही आहे, तर ती टूर आपण कंडक्ट करताना देखील ती तेवढीच सरळ, सोपी आणि आनंददायी व्हावी, हा या आयटनरी मागचा विचार असतो आपल्या. पॅरिसमधलं डिझनीलँड जे आहे हे लहान मुलांचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे त्यांचा तो फेवरेट स्पॉट आहे. पण हेच कपल्स लोकांना किंवा फॅमिलीज लोक असतील टूरवरती तर ते एन्जॉय करू शकतील का, हा माझा क्वेश्चन आहे. पॅरिसमधलं डिझनीलँड हा आबाल उद्यानांसाठी आकर्षणाचा विषय आहे. ह्याचं कारण असं ना की USA नंतर डिझनीलँड आत्ता बऱ्याचशा ठिकाणी आलं तरी पहिल्यांदा आलं ते पॅरिसमध्ये आलं आणि पॅरिसमध्ये आल्यानंतर युरोपियन पॅरेंट्सपासून ते भारतातून जाणाऱ्या किंवा जगभरातल्या पर्यटकांचं ते आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं. पण फ्रान्समधल्या डिझनीलँडची मंडळी आणखीन हुशार आहेत. त्यांना माहिती आहे इथे लहान मुलं काही एकटी येणार नाही आहेत, त्यांच्यावर आई बाबा असतील, आजी आजोबा असतील, तर सगळ्या वयोगटांना एन्जॉय करता येईल अशा प्रकारचं डिझनीलँड त्यांनी तयार केलेलं आहे. बरं, आपल्या सहलीचं वैशिष्ट्य असं की आपण पर्यटकांना फुल डे डिझनीलँड देतो, अगदी संध्याकाळी डिझनी परेडपर्यंत, कारण आपण तशा प्रकारे फ्रान्समध्ये, पॅरिसमध्ये स्टे घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना पुरेपूर डिझनीलँडचा आनंद संध्याकाळच्या डिझनी परेडपर्यंत घेता येतो. आपण कुठेही 2-3 तास लोकांना फिरून पर्यटकांना बाहेर काढत नाही, तर एकदा आतमध्ये आपण शिरलो की सगळ्या राईड इन्क्लूड असतात आणि प्रत्येकजण आपल्या वयोगटानुसार त्या राईड एन्जॉय करू शकतात टिल संध्याकाळच्या अप्रतिम अशा डिझनी परेडपर्यंत. पुढचा प्रश्न असा आहे की आपण काय कॉम्प्लिमेंटरी गोष्टी देतो जे बाकीच्या कंपनीज देत नाहीत. आपण लोकांना कॉम्प्लिमेंटरी गोष्टी देतच असतो. म्हणजे बॅग आहे, कॅप आहे, पाऊच आहे,
छोटा एक पाऊच आपण तयार केला, ज्यात लोकांचा मोबाईल म्हणा किंवा छोटी मेडिसिन ठेवता येतील. आपण पासपोर्टची अति काळजी घ्यावी म्हणून लोकांसाठी इनर साईडला राहील अशा प्रकारचा पाऊच देतो लोकांना. हँडबॅग कुठे त्यांना कॅरी करता येऊन आपण ट्युलिपतर्फेच एक हँडबॅग देतो. सगळ्यात महत्त्वाचं की पर्यटकांनी आपल्या आत्तापर्यंत ॲप्रिशिएट केलेली गोष्ट काय असेल तर आपला स्नॅक्स हॅम्पर. साधारणतः 15, 16, 17 दिवस पर्यटकांना पुरेल अशा प्रकारचा ड्राय स्नॅक्स आपण मुंबईतूनच त्यांना देत असतो, की जो सहलीवरती लोकांना ब्रेकफास्टबरोबर तो किंवा मधल्या ठिकाणी मधल्या वेळेत देखील एक सपोर्टिंग ईटिंग आयटम ते होऊन जातं. चहा कॉफी सॅशेस आपल्या त्या हॅम्परमध्ये असतात. त्यामुळे बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत आपण आपल्या सहलीमध्ये इन्क्लूड केल्या आहेत. ॲडॉप्टरने ह्या गोष्टी लोक कुठेही विकत घेऊ शकतात, पण स्नॅक्स मात्र आपण आपल्या लोकांना देत असतो, जो कुठे लोकांना पर्यटकांना टूरवरती मिळत नाही. तो भारतातूनच भारतीय पद्धतीचा स्नॅक्स आपण सहलीवरती कॅरी करतो. यासारखेच पुढचे प्रश्न प्रणालीसुद्धा घेऊन येत आहे. सर, मला युंगफ्रोला घेऊन काही प्रश्न आहेत. तर मला हे एक विचारायचं आहे की युंगफ्रो हे जे साईट सीन आहे आपलं, ते जाणं आवश्यक आहे का आणि का जावं? पर्यटकांचे असे काही प्रश्न आहेत की हाय अल्टिट्यूडवरती गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास तर होणार नाही ना? सगळ्यात महत्त्वाचं आपले टायमिंग्स. आता लंडनमध्ये बघा की प्रत्येक पर्यटन कंपनी 2 दिवस राहते, पॅरिसमध्ये 2 दिवस राहते. आपण काय करतो, आपण पॅरिस का 3 नाईट ठेवलं आहे तर एकतर लंडन हे अतिशय सुंदर ब्रिटिशकालीन बिल्डिंग्स आणि सगळ्या गोष्टींनी सुशोभित असलेलं हे लंडन जे व्यवस्थित लोकांना बघता यावं. आपण साधारण दुपारच्या वेळी त्या ठिकाणी पोचतो, संध्याकाळी एक साईट सीइंग करतो, सेकंड डे फुल डे आपण लंडन एन्जॉय करतो. आणि त्यातून जर काही एखादं साईट सीइंग राहून गेलं तर पुन्हा काय ते बघायला पर्यटक जाणार नसतात. म्हणून आपण काय करतो, लंडन टू पॅरिस ही ट्रेन दुपारची प्राईम टाईमची घेतली आहे की तो हाफ डे देखील पर्यटकांना मिळावा. अदरवाईज काय होतं की बऱ्याचशा कंपन्या सकाळच्या ही युरोस्टारची ट्रेन घेतात. म्हणजे साधारणतः पहाटे 7 वाजता ट्रेन पकडायची, पहाटे साधारणतः 5 वाजता तुम्हाला हॉटेल सोडावं लागतं, कारण त्या प्रवासामध्ये तुम्हाला इमिग्रेशन आणि या सगळ्या गोष्टी असतात, कारण हा इंटरनॅशनल जर्नी आहे. म्हणजे कुठेतरी सकाळी 4 वाजता हॉटेलमधून निघायचं, मग 3 वाजता उठायचं. शेवटची रात्री पर्यटक एन्जॉय करतच लंडनचा हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आणि म्हणून आपण काय केलं आहे, आपण दुपारची ट्रेन घेतो, पर्यटक आरामशीर निघतात. आणि एवढं करून काय तर पॅरिसला गेल्या गेल्या पहाटे 4 वाजता किंवा 3 वाजता उठलेली मंडळी पूर्ण पॅरिस एका दिवसात फिरून मग ते पॅरिस संपवलं जातं. असं घाईघाईत आपल्याला नाही करायचं आहे. आपल्या पर्यटकांना थोडीशी रिलॅक्स टूर आपल्याला द्यायची आहे. म्हणून आपण काय केलं आहे तर दुपारची ट्रेन घेतली आहे, आपण संध्याकाळी मस्त पोचतो, डिनर करून स्टे करतो. आणि मग काय होतं की आपल्या सहलीमध्ये आपण 2 अख्खे दिवस साईटसीइंगसाठी, एक अख्खा दिवस डिझनीलँडसाठी आणि एक अख्खा दिवस आपण पॅरिस बघायला ठेवला आहे. तर अशा प्रकारे आपण आयटनरी आपण डिझाईन करतो आणि आपण टायमिंग देखील अशा प्रकारे घेत असतो. अजून एक की युरोप टूर जी असते, आता पर्यटक जातात तेव्हा टिप्स हा एक खूप मोठा प्रश्न असतो त्यांचा. तर आपल्या टूरमध्ये टिप्स इन्क्लूड आहेत का? टिप्स युरोपचं ते कल्चरच आहे. तुम्ही रेस्टॉरंटला गेलात, तुमच्याकडे गाईड आला किंवा तुमच्याकडे ड्रायव्हर 15-16 दिवस तुमच्या बॅगा उतरवतो, चढवतो, तर साधारणतः पर डे 2 युरो पर पर्सन त्यांना टिप द्यावी लागते. गाईडला वेगळी टिप द्यावी लागते, रेस्टॉरंटला वेगळी टिप द्यावी लागते. आपण पर्यटकांना ती कुठे सांगत नाही, तर आपल्या सहल खर्चातच ही टूरची टिप ज्या ते इन्क्लूड असतात. काही काही ठिकाणचा आणखीन गमतीशीर प्रकार असतो. तुमच्यावर असल्या टूर मॅनेजरला परत पर डे रोज 1 युरो टिप द्यावी लागते. तर आपण एकदा पर्यटकांकडून टूर कॉस्ट घेतली की सहलीवरती असे काही उद्योग करत नाही. आपण पर्यटकांना केवळ आनंद देतो. आपण अशा गोष्टी आपल्या सहल खर्चामध्येच इन्क्लूड करून पर्यटकांना सांगत असतो. त्यामुळे वेगळं काही खर्च लोकांना त्या ठिकाणी टिपसाठी तरी करावी लागत नाही. हां, त्यातून पर्यटक इतके खुश होतात की लोकांना कधी वाटलं तर ग्रुप करून काही एखादी भेटवस्तू ड्रायव्हरला दिली जाते, टूर मॅनेजरला दिली जाते, किंवा कधी लोक कॅशमध्ये ठीक आहे आम्ही टिप दिलेलीच आहे किंवा आपल्या सहलीमध्ये आहे, पण आमचंही काही कॉन्ट्रीब्युशन की इतका सुंदर युरोप आम्हाला ड्रायव्हरने चांगल्या पद्धतीने दाखवला, तर ते करतात. हा त्यांचा स्वतःचा विषय झाला किंवा त्यांची ती इच्छा झाली, पण सहलीत आपल्या टिप्स हे इन्क्लूड केलेल्याच असतात. आता आपली ही जी आयटनरी आहे तर त्याच्यामध्ये 2 अशा गोष्टी आहेत, एक तर मदुरो डॅम आहे आणि ट्युलिप गार्डन्स आहे. तर ह्याच्यामधून कुठलं बघणं योग्य की आपण काय देतो, हे असे लोकांचेही प्रश्न असतात की आपण दोन्ही देतो, का देतो, कशासाठी देतो, किंवा काय बघण्यासारखं आहे ह्याच्यामध्ये, हा एक प्रश्न खूप येतो. अरे दोन्ही फंटास्टिक आहेत. आणि म्हणून आपण काय केलं, 2 नाईट ॲम्स्टरडॅम घेतलं. जरी ते महागडं असेल तरी इतकी सुंदर शहर आणि त्या शहरातली दोन्ही अट्रॅक्शन बघण्यासारखी आहेत. आता मदुरो डॅम काय आहे तर मदुरो डॅम जे आहे संपूर्ण हॉलंड त्यांनी मिनी स्वरूपात बसवलं आहे आणि ते देखील लाईव्ह असतं.
म्हणजे ट्रेन चालत असते, विमानं चालत असतात, ह्या सगळ्या गोष्टी लाईव्ह असतात आणि अख्खा हॉलंड तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय लोकांना अचंबित करणारा असा तो प्रकार आपण सहलीत आवर्जून दाखवतो. आणि ऑफकोर्स मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जर तुम्ही युरोपला गेलात तर ट्युलिप गार्डन तर आहेतच आहेत. बरेचसे कंपन्या ते आयदर ऑर करतात, आपल्याला तसलं काही करायचं नसतं. आपण गेलं तर दोन्ही गोष्टी पर्यटकांना दाखवतो. कारण ट्युलिप गार्डन हे देखील तेवढंच बघण्यासारखं आहे, कारण एका फुलाचे एवढे रंग तुम्हाला जगात कुठेच पाहायला मिळत नाहीत. आता काश्मीरमध्ये पण आपण ट्युलिप गार्डन बघतो, पण ते थोडं विस्तृत नाही आहे तेवढं जेवढं ॲम्स्टरडॅमचं ट्युलिप गार्डन आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्या सहलीमध्ये आहेत आणि दोन्ही गोष्टी बघण्यासारख्याच आहेत. अजून एक जे विचारतात भरपूर जण, कारण का जसे बाकी कॉम्पिटिटर्स आहेत, कंपनीज आहेत, पण जी युरोप ही टूर आहे ही ट्युलिप बरोबरच का करायची? ट्युलिप वेगळं काय देतं ह्याच्यामध्ये? हे लोक जाण्याच्या आधी विचारतात ट्युलिप बरोबरच का करावी, आणि आल्यानंतर ते सगळ्यांना सांगतात की युरोप टूर करावी तर ट्युलिप बरोबरच करावी. हा गमतीचा भाग झाला. पण एक सांगतो की आपण ते मनापासून जे सहलीवरती लोकांना सर्व्हिसेस देतो ना, त्या लोकांना प्रचंड भावतात. आपण कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. मग हॉटेल्स असतील, फूड असेल, साईटसीइंग असेल. एकदा पर्यटक आपल्याबरोबर आले, मग तो कुठल्याही वयाचा असेल, लहान मुलं असतील, सिनियर सिटीजन असतील, हँडिकॅप लोकांनी देखील आपल्याबरोबर ट्रॅव्हल केलेलं आहे. आता सगळ्याच कंपन्याबरोबर गेले तर तोच आयफेल टॉवर आहे, तोच युंगफ्रो आहे, तेच माउंट इटलीस आहे. आपण वेगळे काय करतो तर आपण आत्मीयतेने ती सहल कंडक्ट करतो. आपण कुठल्याही त्रयस्थ टूर लिडरवरती सहल सोपवत नाही, तर आपण पर्सनली त्यांच्याबरोबर असतो. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी ऑन द स्पॉट असतो. पर्यटकांनी टूरवरती जावं, मग काही तक्रारी असेल तर ऑफिसला कराव्यात आणि त्याच्यानंतर निरसन व्हावं, हा कन्सेप्ट आपण आपल्याकडे ठेवलेला नाही आहे. त्यामुळे आपणच, मी असेल, यश असेल, संतोष असेल, जे कोणी असतील, हे ऑन टूर डिसिजन घेणारेच लोक टूरवरती असल्यामुळे पर्यटकांना ते खूप भावतं. आणि ऑल इन्क्लुसिव्ह ह्या गोष्टी तर आहेतच आहेत. इथे भले लोक 4 ठिकाणी विचारपूस करतील, चर्चा करतील, पण जेव्हा ते टूरवरती येतात तेव्हा लोकांना पटतं की येस, आपण भरलेली टूर कॉस्ट आणि आपल्याला मिळाल्या सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये खूप खूप ड्रास्टिक फरक आहे आणि खूप वरच्या लेवलच्या सर्व्हिसेस ज्या आहेत आपल्याला प्राप्त होतात. त्यामुळे आलेला पर्यटक म्हणून तर आपण लोकांना कॉन्फिडन्स सांगतो ना की आधी जाऊन आलेल्या कुठल्याही पर्यटकांशी बोला आणि मगच सहल बुक करा. हा एवढा कॉन्फिडन्स कुठली सहल कंपनी देऊ शकत नाही. थँक्यू. युरोप ही जी टूर आहे ह्याच्यासाठी बेस्ट मंथ जो असतो तो कोणता असला पाहिजे, किंवा कुठल्या महिन्यात जाणं हे बेस्ट असतं युरोपसाठी? हे बघा, युरोपचे ना वेगवेगळे रंग आहेत. तुम्ही विंटरला गेलात तर तुम्हाला वेगळा युरोप बघता येतो, समरला वेगळा बघता येतो. समजा विंटर संपता आपण ज्या सहली करतो त्याचा एक वेगळाच रंग असतो. युरोप हे थ्रू आउट द इयर खरं तर बघता येतं. पण काय असतं की आपण साईट सीइंगच्या दृष्टिकोनाने म्हणाल ना, तसं नंतर एप्रिल, मे, जून हा बेस्ट सीझन. एकतर त्यावेळी सगळे मॉन्युमेंट्स ओपन असतात, स्नोफॉल संपलेला असतो, म्हणजे वरती संबंध आल्प हा बर्फाने ओथंबून भरलेला असतो. फ्लॉवर्स, फुलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. सगळे साईटसीइंग ओपन झालेले असतात. त्यासांगता ट्युलिप गार्डन बघायचं तर मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्ही ॲम्स्टरडॅममध्ये पोचायला हवं. अदरवाईज एप्रिल, मे आणि जून हा बेस्ट सीझन असतो आपल्याला. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर जो आहे हा खूप चांगला सीझन, पण तो आपल्याला तेवढा मानवत नाही. याचं कारण म्हणजे दिवस लहान असतो, थंडी प्रचंड असते. त्यामुळे भारतीय पर्यटक नसले तरी इतर पर्यटक त्यावेळी त्या ठिकाणी जात असतात. आता आपणच त्याचे खरं तर पायोनियर आहोत की आपण 2 वर्षापासून नवीन वर्ष युरोपमध्ये साजरं करायला सुरुवात केली. आता बऱ्याचशा कंपन्यांनी थ्रू आउट द इयर ह्या टूर्स लावायला सुरुवात केल्या आहेत. तर त्याचा आनंदच आहे की प्रत्येक सीझनमध्ये लोक या ठिकाणी व्हिजिट करू शकतात. पण तू म्हणशील ना आयडियल सीझन काय, तर मी सांगेन तुला एप्रिल, मे आणि जून. आता आयटनरीप्रमाणे आपला जो पहिला दिवस आहे तो लंडनला असतो, तर मग पर्यटक हेही प्रश्न विचारतात की आपण जेव्हा लंडनला पोचतो तर साधारणतः कुठल्या वेळी पोचतो आपण, किंवा जर सपोज जर दुपारी पोचत आहोत तर मग आपला दिवस वाया तर जात नाही आहे ना, आपण त्याच्यात साईटसीइंग तर कवर करतो आहोत ना. तर हेही प्रश्न विचारले जातात. मी मगाशीच सांगितलं की लंडनमध्ये आपण 2 दिवस असतं, पण ते इतक्या चांगल्या प्रकारे आपण युटिलाइज करू ना, त्याकडे आपला कटाक्ष असतो. उदाहरणार्थ आपण जे फ्लाईट्स घेतो ते दुपारी पोचेल असं घेतो की जेणेकरून एखादं साईटसीइंग लोकांचं त्यावेळी कवर होईल. मग ते लंडन आय असेल किंवा थेम्स रिव्हरमधली क्रूज असेल, असं एखादं साईटसीइंग आपण त्यावेळी कवर करू की लोकांना असं नाही वाटणार की पहिला त्यांचा मोफत गेला.
सेकंड डे रिलॅक्स सगळं असेल आणि थर्ड डे दुपारी लंडन सोडतील. त्यामुळे आपण सांगा दुपारी पोचू अशा प्रकारचं आपण फ्लाईट्स हे आवर्जून घेत असतो. आता पुढचे काही जे बेसिक आणि मोस्ट टफ क्वेश्चन्स आहेत ते मनाली मॅमकडे सुद्धा आहेत, कारण का ते भरपूर गोष्टी ज्या आहेत युरोप रिलेटेड, विजाज रिलेटेड ते स्वतःही करतात. तर मग त्यांच्याकडे अजून काही प्रश्न आहेत जे तुमच्याबरोबर संवाद करायला त्यांना खूप आवडेल. सो आपल्याला एक मोस्ट विचारला जाणारा प्रश्न असा आहे की तुम्ही टूरवर काय प्रकारचं जेवण देता, म्हणजे व्हेज, नॉन व्हेज किंवा काहींच्या रिक्वायरमेंट जैन फूडच्या असतात, तर त्या आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो का युरोपमध्ये? आपल्या सहलीवरती आपण व्हेज, नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं फूड देतो. अगदी जैन फूड असेल तेही आपण देतो, लेस स्पायसी फूड असेल ते देखील आपण देतो. त्यामुळे जेवणाची कुठे तक्रार नसते. आपण 11,333 फुटावरती इंडियन फूड देऊ शकतो. 10,000 फुटावरती माउंट इटलीसला पावभाजी आणि गाजर का हलवा देतो. बरं, हे सगळ्याच पर्यटकांना तिथे मिळतं जर तिथे तुम्ही फूड घेतलं तर, आणि आपण आपल्या पर्यटकांना ते आवर्जून देत असतो. त्यामुळे फूड हा प्रॉब्लेम राहत नाही. काही वेळा गंमत लोकांना वाटते की लोकल फूड आपण घ्यायला हवं, म्हणून आपण लोकल फूड देखील घेतो. म्हणजे तुम्ही इटलीमध्ये आहे तर पिझ्झा, पास्तासारखं फूड आहे, जर्मनीत बर्गर आहे, अशा देखील गोष्टींचा अंतर्भाव आपल्या सहलीत आपण केलेला असतो. पण व्हेज, नॉनव्हेज भारतीय प्रकारचं उत्कृष्ट गरमागरम जेवण देण्यासाठी चांगली रेस्टॉरंट्स आपण निवडलेली आहेत. आणि आपले जे टूर लीडर आहेत जे आपल्याबरोबर टूरवर असतात, हे तुमचे मुंबईपासून ते मुंबईपर्यंत असतात का? येस, बारीक बारीक गोष्टींची अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आपण कटाक्षाने एक गोष्ट पाहिली ती म्हणजे आपला प्रमुख जो आहे, आपला जो टूर संचालक जो आहे तो मुंबईपासून मुंबईपर्यंत लोकांना घेऊन जाईल आणि घेऊन येईल. त्यामुळे मुंबई टू मुंबई आपला टूर एस्कॉर्ट जो आहे तो सहलीबरोबर असतो. जी आपली युरोपची आयटनरी आहे त्या आयटनरीमध्ये कुठेही आपलं बॅक ट्रॅकिंग होतं का, की आपण एका डेस्टिनेशन जाऊन परत मागे येतो का? ते असं काही आहे का आपल्या आयटनरीमध्ये? आपण आयटनरी अशी डिझाईन केली आहे ना की बॅक ट्रॅकिंग होऊ नये. आणि का असं केलं आहे, ते युरोपच्या ड्रायव्हिंगचे नियम जे आहेत ना अतिशय काटेकोरपणे पाळावे लागतात. आणि ते असे आहेत की तुमचा ड्रायव्हर 12 तासाच्या वरती ट्रॅव्हल करू शकत नाही, ड्राईव्ह करू शकत नाही. मग केवळ भोज्या करून साईटसीइंग करणं किंवा धावत धावत एखादं मॉनून पकडणं असं करावं लागू नये म्हणून आपण आयटनरी अशी केली आहे की आपण स्टे एक तर रिलॅक्स घेतलेत. समजा 16 दिवसांमध्ये आपण 2 नाईट लंडन, 3 नाईट पॅरिस, 2 नाईट ॲम्स्टरडॅम, 1 नाईट जर्मनी, पुन्हा 3 नाईट स्वित्झर्लंड. तर रिलॅक्स आपण टूर ठेवलेली आहे. कुठेही लोकांना धावपळ दगदग होत नाही आणि होऊ नये अशा प्रकारे सुरुवातीपासून आपण आयटनरी तयार केलेली आहे. आता एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न असतो तो विजाचा, कारण का युरोप टूरमध्ये 2 प्रकारचे विजा लागतात जेव्हा तुमचं UK आणि शेंगेन कंट्रीज इन्क्लुडेड असतात. तर तो असं आहे की काय पहिले डॉक्युमेंट्स लागतात आणि विजा रिजेक्शनचे चान्सेस काय असतात. सो विजा रिजेक्शनचे जे चान्सेस असतात ते आपण विजा रिजेक्ट होऊ नये हाच आपण जो प्रयत्न करतो त्याच्यासाठी जे डॉक्युमेंटेशन लागतं ते आपण आता पहिलं आपण सांगतो की पहिले तर तुमचा जो पासपोर्ट आहे तो तुम्ही जेव्हा सहलीवर जाता आणि परत इंडियात येता त्याच्या पुढे 6 महिने तो पासपोर्ट व्हॅलिड पाहिजे. दुसरं म्हणजे फोटो. जी फोटोची साईज असते ती आपण तुम्हाला दिलेली असते, त्यानुसार तुम्हाला फोटो शेंगेन विजासाठी लागतात आणि UK विजाचे फोटोज जे आहेत ते तिथे ते लोक स्वतःच काढतात. त्याच्यानंतर तुम्हाला 6 मंथ्सचं 6 महिन्यांचं सेविंग्स अकाउंटचं बँक स्टेटमेंट द्यायचं असतं, ज्याच्यात तुमचा जो बॅलन्स आहे हा तुमची जी टूर कॉस्ट असते तेवढा पर पर्सन तुम्हाला बॅलन्स ही लिक्विड अमाऊंट तुम्हाला तुमच्या सेविंग्स अकाउंटमध्ये दाखवावी लागते. त्याच्यानंतर तुमचे पर्सनल ITR 3 वर्षाचे मागच्या 3 वर्षाचे ITR इन्कम टॅक्स रिटर्न्सचे पेपर्स आहेत ते तुम्हाला लावावे लागतात. अडिशनल इन्कम, जसं लोक म्हणतात की आमच्याकडे जर लिक्विड अमाऊंट नाही आहे तर मी अडिशनल अमाऊंट जसे FD, RD, म्युच्युअल फंड्स हे आहेत हे दाखवू शकतो का? हो, हे तुम्ही दाखवू शकता, पण तुम्हाला लिक्विड अमाऊंट ही दाखवावी लागतेच. आणि जे तुमच्या FDs, RDs किंवा म्युच्युअल फंड्स आहेत हे तुमचं अडिशनल इन्कम म्हणून पकडलं जातं. जर तुम्ही बिझनेसमॅन असाल तर तुम्ही बिझनेसमॅनमध्ये तुमचं बिझनेस ITR, बिझनेसचं करंट अकाउंटचं बँक स्टेटमेंट, त्याच्यानंतर तुमच्या कंपनीचं टाईप जे काही जर GST सर्टिफिकेट किंवा तुम्ही प्रोप्रायटरशिप असेल किंवा पार्टनरशिप डीड असेल तर हेही तुम्हाला दाखवावं लागतं. किंवा जर तुम्ही वर्किंग असाल
तर तुम्हाला तुमच्या कंपनीमधून तुम्हाला कंपनीचं NOC लेटर म्हणजे लीव्ह सँक्शन लेटर हे घ्यावं लागतं. 3 महिन्याची पेस्लिप ही तुम्हाला द्यावी लागते. जर एखादी महिला एकटी ट्रॅव्हल करणार असेल तर आणि तिचे हजबंड जर ट्रॅव्हल करणार नसतील तर तिला हजबंडकडनं NOC लेटर म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे घ्यावं लागतं. किंवा जर कोणी विडो असतील तर त्यांना त्यांच्या मिस्टरांचं डेथ सर्टिफिकेट हे लावावं लागतं. इवन जर काही मुलं ट्रॅव्हल करणार असतील आजी आजोबांसोबत आणि आईवडील ट्रॅव्हल करत नसतील तर आईवडिलांची NOC ही द्यावी लागते. हे तर तुमचे बेसिक तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स असतात. बाकीचे शेंगेन विजाला काही लागणारे डॉक्युमेंट्स असतात ते आम्ही प्रोव्हाइड करतो. जसं की इन्शुरन्स आहे, एअर तिकीट आहे, त्याच्यानंतर तुम्ही तिथे जिथे राहणार आहात त्या जागेचे कन्फर्मेशन्स जे आहेत ते तुम्हाला ह्या गोष्टी आम्ही सगळ्या प्रोव्हाइड करतो आमच्याकडनं. अजून एक प्रश्न येतो की आम्हाला जे प्रश्न असतात ते तुम्ही जे शंका असतात ह्यांचं निरसन तुम्ही कसं करता. आता प्रत्येक वेळेला आपण फोनवर बोलतोच किंवा व्हॉट्सॲपवर बोलणं चालूच असतं, पण काही गोष्टी आहेत ज्या फेस टू फेस पण होत नाहीत किंवा आम्हाला ते प्रश्न पडले नसतील पण बाकीच्यांना पडले असतील तर तुम्ही ते कसं निरसन त्याचं तुम्ही करू शकता. तो आपला एका सहलीचा आणखीन एक USP आहे. आपल्याबरोबर जेवढे पर्यटक असतात त्या सगळ्यांचं जाण्याच्या आधी एक आपण प्री डिपार्चर गेट टुगेदर घेतो. हे लोकांना प्रचंड भावतं. लोकांच्या फेस टू फेस शंकांचं निरसन होतं आणि लोकांच्या मनात काही किंतू राहत नाही. फक्त लोक आनंदाचे धनी असतात. मग टूरवरती एन्जॉय करण्याचं एवढं हातात राहतं. तर प्रत्येक गोष्टी अगदी छोट्या छोट्या गोष्टी, रूममध्ये कपडे धुवावेत काय, पाण्याची बॉटल बरोबर घ्यावी काय, मेडिसिन्स कुठली घ्यावीत, ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव ह्या प्री डिपार्चर गेट टुगेदरमध्ये असते. आणि ती प्रत्यक्ष आपण एका हॉल बुक करून विथ डिनर वगैरे आपण अरेंज करतो. कुठे झूम आणि हे असं न करता आपण अशा प्रकारे गेट टुगेदर घेतो जे लोकांना प्रचंड भावतं. ते एक आपल्या ट्युलिपचं वैशिष्ट्य आहे. आपण जेव्हा एखादी युरोप टूर बुक करतो तेव्हा प्रश्न हा येतो की ह्या एका टूरमध्ये तुम्ही किती लोकांना घेऊन जाता, तुमची ग्रुप कपॅसिटी काय असते. ग्रुपची कपॅसिटी म्हणाल तर आपली बस 50 सीट असते, पण समजा आपण 40च्या वरती ग्रुप करत नाही. कारण करायची गरज आपण 50 आणि 100 लोकांचे ग्रुप पण केलेत. मग प्रत्येकाकडे बारकाईने लक्ष देता आलं पाहिजे, प्रत्येकाकडे इंडिव्हिज्युअल लक्ष देता आलं पाहिजे. म्हणून समजा एक 40पर्यंतचा ग्रुप जो आहे हा आयडियल असतो आपल्यासाठी आणि आपण तोपर्यंत ग्रुप करतो. आपण कुठेही 50-50, 60-60 लोकांचे ग्रुप एकच टूर लिडर ते करतो आहे आणि लोक आपले कळपात फिरल्यासारखे फिरतात असं न करता कम्फर्टेबली फिरता यावं अशा प्रकारे आपण 40पर्यंत ग्रुप मॅक्झिमम करतो. आणि ह्या टूरसाठी आपण कुठल्या प्रकारच्या एअरलाईन्स किंवा कुठल्या एअरलाईन्स वापरतो. आपण बेस्ट एअरलाईन बघतो, आपण युरोपियन एअरक्राफ्ट बघतो किंवा गल्फ एअरलाईन्स बघतो की त्यांचं टायमिंग काय तिथे पोचण्याचं. आज समजा लंडनला तुम्ही संध्याकाळी पोचताय, तुमचा दिवस फुकट गेला आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये पर्यटकांचे एक लंचचे पैसे वाचतील सहल कंपन्यांचे, पण तिथे गेल्यानंतर तुम्ही फर्स्ट डे संध्याकाळी पोचणार, सेकंड डे धावत लंडन दाखवून थर्ड डे अर्ली मॉर्निंग काढणार. हा कन्सेप्ट माझ्या मनाला पटत नाही. म्हणून साधारणतः चांगल्या टायमिंगला पोचणारी चांगली विमान कंपनी आपण सहलीमध्ये घेत असतो. लंडन तर आपण बघतोच, पण त्याला बघण्यासाठी अजून काय वेगळे पर्याय आहेत. लंडनच्या तर आपण प्रेमात असतो. म्हणजे भारतीय पर्यटक लंडन म्हटलं की एक वेगळाच त्या शहराचा ऑरा आहे. ते बघायला आपण बसने तर फिरतोच, शिवाय आपण लंडन आयची एक राईड घेतो ज्या राईडमध्ये तुम्हाला संपूर्ण लंडनचा पॅनोरामिक व्ह्यू बघता येतो. थर्ड म्हणजे लंडन शहर की युरोपमधली बरीचशी शहरं ही नदीकाठावरती वसलेली आहेत, तर ते बघण्यासाठी आपण खास लंडनच्या थेम्स नदीमध्ये क्रूज घेतो. त्यामुळे बाय रोड, बाय बोट किंवा लंडन आय याच्या माध्यमातून एरियल व्ह्यू असं तिन्ही माध्यमातून तुम्हाला लंडन दाखवतो आपण. आता आपली जी 17 दिवसाची किंवा 16 दिवसाची टूर आहे त्याच्यात कुठे आपण पळापळ होते का आपली, की आपण जस्ट टच अँड गो आपलं कुठे आहे का. मी नक्कीच नाही धावपळ होत, पळापळ होत. मगाशी म्हटलं की किती धावपळ कसं करू शकतो धावपळ मी, कारण आपली जो ड्रायव्हर आहे ना तोच 12 तासावर ड्रायव्हिंग करू शकत नाही. तर 12 तास तुम्ही कंपल्सरी ड्राईव्ह करता, साईट सीइंग करता आणि 12 तास तुम्ही हॉटेलवरती आराम करता. तर धावपळ दगदगी होतच नाही. मी मगाशी म्हटलं असं ही आयटनरी पर्सनली मी डिझाईन केली आणि ते करताना माझा उद्देश पण तेच होता की कुठे धावपळ किंवा भोज्या केल्यासारखं साईट सीइंग आपल्याला करावं लागू नये ह्याचा काटेकोरपणे आपण त्या ठिकाणी विचार केला आहे. जी टूर कॉस्ट आपण भरतो त्याच्या व्यतिरिक्त काही हिडन कॉस्ट ह्या टूरवर आपल्याला लागतात का. आपण त्या गोष्टी बिलीव्ह करत नाही. आणि मराठी पर्यटकांचं एक मी एवढ्या वर्षात बघितलं आहे की जे काही पैसे असतील तुम्ही इथेच मागा.
टूरवरती गेल्यानंतर काही वेगळं मागत बसू नका. हां, एखाद दुसरं साईट सीइंग जे आपल्या सहलीमध्ये नाही आहे, एखादी छोटीशी राईड आहे काय, तर दॅट इज ओके. पण अख्खा दिवसच्या दिवस जो आहे आयदर ऑर म्हणून रिकामा ठेवायचा आणि युंगफ्रॉ वगैरे सारखं साईट सीइंग किंवा व्हेनिसमधली गंडोला ह्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांकडून पैसे गोळा करायचे, ह्या गोष्टी आपल्याला आवडतच नाहीत. आपण एकदा टूर कॉस्ट दिली की या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव अगदी टीपपासून ते एकदा लंडनला पोचले की त्या दिवसापासून ते रोम सोडेपर्यंत ब्रेकफास्ट, लंच, डिनर, एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड. जर आपली 17 दिवसाची समजा टूर आहे, ही काही लोकांना काही सुट्ट्यांमुळे वगैरे खूप मोठी वाटते, तर आपण ती टूर कमी दिवसांची किंवा त्यांना काही स्पेसिफिक सिटीज कव्हर करायच्या असतील तर त्या आपण त्यांना कव्हर करून देऊ शकतो का? नक्कीच करता येऊ शकतं का. बरेच जण सगळ्या लंडन आम्ही आधी बघितलं आहे, मग आपण त्यांना पॅरिसपासून ते रोमपर्यंतचा पर्याय देतो. काहींकडे तेवढाही वेळ नसेल तर पॅरिसपासून स्वित्झर्लंड जो युरोप टूरचा गाभा आहे, म्हणजे तुमचं पॅरिस पण आलं, ॲम्स्टरडॅम आलं, जर्मनी आलं, स्वित्झर्लंड पण आलं, तर अशा प्रकारे पर्यटक जे आहेत टूर जॉईन करतात आणि बऱ्याचशा पर्यटकांनी आता पण तशी केलेली देखील आहे. आणि आपल्याकडे ना काही प्रश्न येतात जे की रिलेटेड अकाउंट्स असतात किंवा GST आणि ह्या रिलेटेड असतात. सो त्याच्यासाठी मी माधवी मॅडमना सांगते की त्यांच्याकडे पण काही प्रश्न आहेत ते घ्यायला. GST आणि TCSचे जे क्वेश्चन असतात ते खूप महत्त्वाचे असतात. GST हा 5% आहे आणि TCS हा ऑल्सो 5% आहे. पण GST हे आपण जे भरतो तो गव्हर्नमेंटला भरतो, तो आपल्याला रिफंड येत नाही. आणि TCS जो आहे तो 5% आहे, तो आपल्या ITR भरल्यानंतर ITRमध्ये 5% रिटर्न येतो. त्यामुळे ते पण आपल्याला सगळ्यांना क्लिअर करून सांगावं लागतं. तर त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे की आपण ते GST आणि TCS क्लिअर करणं. आणि दुसरं एक असतं बुकिंग अमाऊंट ही आपल्याला पहिले भरावी लागते. ती 1 लाख असते आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा टूर जाते त्याच्या 1 महिना अगोदर बाकीची रक्कम भरावी लागते. आणि ते सगळे प्रश्न विचारतात की तुम्ही फुल पेमेंट घेता का की तुम्ही नाही घेत, कारण हा खूप गरजेचा आहे, कारण फुल पेमेंट आपण घेत नाही. त्यामुळे ते सांगायलाच लागतं त्यांना. साधारणतः आपण 1 लाख रुपये बुकिंग अमाऊंट घेतो. ह्याचं कारण असं, ह्या खर्चामध्ये तुमचे दोन्ही विजा, इन्शुरन्स आणि विमान तिकीट ह्या गोष्टी आपण करतो. आपण पर्यटकांना सांगतो की आमच्याकडे फुल पेमेंट करू नका. ह्याचं कारण म्हणजे तुम्ही जेव्हा विजाला जाताना तुमच्या अकाउंटमध्ये लिक्विड बॅलन्स पाहिजे. तुमचा 1 कोटीचा FD देखील ते तुमचा ग्राह्य धरत नाहीत, ते तुमचं ॲडिशनल इन्कम मानतात. तर लिक्विड कॅश ही तुमच्या टूर कॉस्ट पुरती असायला हवी. त्यामुळे आपण पर्यटकांना सांगतो की तुम्ही 1 लाखच भरा आणि तुमचे एकदा दोन्ही विजा झाले की मग तुम्ही बाकीचे पैसे आम्हाला भरा. बऱ्याचशा संस्था फुल पेमेंटसाठी डिस्काउंट देतात आणि त्या आग्रहाखातर किंवा त्या मोहापोटी लोक फुल पेमेंट करून बसतात. पुन्हा विजाच्या वेळी तेवढ्याच अमाऊंटची त्यांना व्यवस्था त्यांच्या बँकेत करावी लागते. आपण त्यासाठी काय करतो की जस्ट 1 लाख भरा. ह्याचा दुसरा एक काय फायदा होतो, जेव्हा पर्यटक विजाला जातो तर तो बँक स्टेटमेंट सबमिट करतो. त्या बँक स्टेटमेंट ॲटोमॅटिकली आपण जेव्हा लेटरमध्ये म्हणतो की या अमुक व्यक्तीने आपल्याकडे टूर बुक केली आहे, तर त्यांचं नाव त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आपल्या ट्युलिपच्या नावासकट ते स्टेटमेंट टॅली होतं की खरंच ऑथेंटिक गोष्ट असते की त्यांनी आपल्याकडे ॲडव्हान्स पेमेंट केलेलं आहे आणि टूर बुक केली आहे. तर त्याचा फायदा देखील त्यांना विजा मिळण्यासाठी होतो. आपण पर्यटकांपर्यंत कसं आपल्या सहली पोचवतो हा एक मोठा मुद्दा असतो. तर त्यासाठी आपण वर्तमानपत्रांतून जाहिरात करतो, आपण इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप माध्यमातून पोचतो. आपण एक छान सुंदर ब्रोशर तयार केलं आहे, त्याच्यात संपूर्ण वर्षभराच्या सहलींचा उल्लेख असतो. हे ब्रोशर आपण पर्यटकांना कुरिअरने फ्री ऑफ कॉस्ट पाठवतो, जे इतर संस्थांनी सध्या बंद केलं आहे. म्हणजे पेपर सेव्हिंगच्या माध्यमाकडे वळण्यासाठी म्हणा किंवा त्यासाठी बऱ्याचशा सहल कंपन्या हल्ली ब्रोशर प्रिंटच करत नाहीत. पण बऱ्याचशा सिनियर सिटीजन असतात किंवा हे असतात की त्यांना काहीतरी प्रिंटेड लागतं की जे व्यवस्थित वाचू शकतात, बघू शकतात. त्यामुळे आपण आवर्जून दरवर्षी ब्रोशर लोकांपर्यंत पाठवतो. आणि आपल्याकडे जो मोठा डाटा आहे त्या माध्यमातून एकदा आपल्याकडे पर्यटक आला की तो रिपीटेडली आपल्याकडे येत असतो. 20-25 वेळा आपल्याबरोबर सहली केलेले पर्यटक आहेत. आता ते असे कित्येक पर्यटक असे आहेत की जे फोन करतात, आपल्याला सांगतात की काय टूर कॉस्ट आहे, ॲडव्हान्स पाठवतात आणि डायरेक्ट एअरपोर्टला भेटतात. तर ते ऑफिसपर्यंत देखील यायची तसदी घेत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे आपण पर्यटकांपर्यंत पोहोचतो. नव्या पर्यटकांसाठी ही माध्यमं आपल्याकडे आहेत. आणि मी जसं म्हटलं तसं की ट्युलिप जे आहे हे क्वालिटी सर्व्हिसवरती बिलीव्ह करतं आणि पर्यटक देखील त्याचा आनंद आत्तापर्यंत घेत आलेले आहेत आणि यापुढे घेत राहतील, ह्याचा मी खात्रीने या ठिकाणी तुम्हाला गॅरंटी देईन. आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची युरोप टूर आपल्या सगळ्यांची आम्ही घडवून आणू
आणि आल्यानंतर आपल्याला काहीतरी माझं बघायचं राहिलं आहे, तर तुम्हाला शेजारचे किंवा मित्रमंडळी हे नाही बोलू शकणार की तुम्ही अमुक बघितलं का, ते बघितलं का, हे बघितलं. तर जे काही महत्त्वाचं बघायचं आहे त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊन तुम्ही भारतापर्यंत सुखरूप परत याल, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. म्हणजे शेवटी सगळ्यांना एकच सांगावं असं वाटतं की जर परदेशात कुठे जायचं असेल, नॉट ओन्ली युरोप, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आहे, सिंगापूर, थायलंड, मलेशिया आहे, दुबई आहे, अझरबैजान आहे, साऊथ आफ्रिका आहे, अगदी नेपाळ आहे, किंवा भारतात देखील कुठेही सहली करायच्या असतील तर एकदा तुम्ही ट्युलिपचा पर्याय म्हणजे जरूर निवडा. मी गॅरंटी तुम्हाला सांगतो की भारतात असो किंवा परदेशामध्ये तुम्हाला त्याच क्वालिटीच्या सर्व्हिसेस देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि कुठेही सहल बुक करताना युरोपसाठी तरी स्पेशली म्हणजे एकदा तुम्ही ट्युलिपच्या ऑफिसला भेट द्या, एकदा आमची आयटनरी पडताळून बघा आणि मग तुम्हाला वाटेल त्या संस्थेबरोबर तुम्ही जाऊ शकता किंवा सहल बुक करा. पण मला गॅरंटी आहे की एकदा आपलं आयटनरी आपलं प्रेझेंटेशन बघितलं की तुम्ही त्याच्या मोहात पडाल आणि नक्कीच ट्युलिपबरोबर जाण्याचा विचार करा. आत्तापर्यंत बऱ्याचशा पर्यटकांनी बुकिंग करून झालेलं आहे, विजा करायला आम्ही सुरुवात केली आहे. ज्या काही आता लिमिटेड सीट राहिल्यात त्यासाठी मी तुम्हाला आव्हान करतो, तुम्ही देखील जॉईन व्हा आणि एका मस्त युरोप टूरचा आनंद तुम्ही नक्की घ्या. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते श्री सुजयजी पत्की यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सुजयजी आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता तरुण तडफदार नेते श्री सुजयजी पत्की यांना वाढदिवसाच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री शेखर पाटील यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्ते, मित्र आणि हितचिंतक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री शेखरजी पाटील यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.